चला मित्रांनो आता आपण जाऊ आता स्विमिंग पूल मध्ये चाललंय, खेळून वगैरे झालाय. डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये जाणार. स्विमिंग पूल मध्ये उड्याच वाटत चल बे ते कुठं इथं कोण नाहीत. आता आपण डायरेक्ट उड्या खायचं. मोबाईल संपूर्ण वैयक्तिक हे आपला मालकीचा स्विमिंग पूल आहे. हे इथंच जंगल आहे पूर्णपणे. खास 2 दिवसासाठी आमच्या 5 जणांच्या करता रिझर्व केलेला स्विमिंग पूल आहे फक्त. आता तुम्हाला काय वाटतंय मी थांबणार आहे. आता हे साहिलकडे देणार. दर साहिल दाखव 2 मिनिट. हे साहिलकडे देणार. मोबाईल एकाकडे देणार. अरे तू दिला व्यवस्थित द्याल नाहीस तुम्हाला. आणि पैसे पण एकट्याकडे देणार. मित्रांनो हे पण पूर्णपणे आता खेळून झालेलं आहे. आणि टावेल आठवून ना आम्ही स्विमिंग पूल मध्ये डायरेक्ट पाय टेकला. अरे सगळं पाणी हल्लास. हे प्रथमेश पडल्यामुळं पाणी सगळं लाटानं बाहेर आल्यात. टूप लाटा पडल्या. हे लाटा या प्रथमेशचं वजन लई वाढलेलं आहे, त्यामुळे पाणी सगळं दूषित नवं. या पोहायला दांडेलीला या इथे एन्जॉय करायला. पप्पू पोहायला शिकलेला आहे स्विमिंग पूल मध्ये. 1 2 3 स्टार्ट. जाऊ दे जाडून. पाणी सगळं पाडायला खाली बघा. पाणी बघा. हे अशफाक अनेकदा लेरी अनेकदा हा. रोमन गळा स्वच्छ करायला. आई जबरदस्त युवराज शिकला. अरे टेकला युवराज टेकला. अरे परफेक्ट शिकायला पाहिजे. रे तसं नव असा पहिला आडवं झालं की मी शिवराजानं भारी केला थोडा. मारताना एवढी मुद्दाम पुढे मारलाय. पुढे गेला टेकला पवण्यात इथं जाऊन. कोण पाहायला आले ते कमेंट करून सांगा. काय मारलंय तू कुठं पण धर निष्ठा नको बाई. हा सोडला. यो सुटला म्हणायचा. वर्णाने केवढं टाकलं. टायमिंग का टायमिंग पाहायला हलता येते. केवढं टायमिंग झाले बघ. पाहुणे तर 4-2 हा वरनं टाकायचं. धरलाय बॉल वर आला तर सोडला म्हणायचा.
धरला बाहेर पण त्या का- बाहेर कोण लागलं पाणी करता पुढे जातो तुला मागे राहिलाय पुढे राहा. ए धरलाय सुट्ट्याला दिला हे रडलेलं आहे ते टाक. तू थांब म्हटल्यावर मी एक नाही पडत. आवरली दोघं तर नमस्कार मित्रांनो, 2 तास खेळून झालेले आहेत. 2-3 तास निवांत आता भूक लागलेली आहे. तर आता जाऊन रूमवर कपडे बिडे बदलून निवांत तसं जेवायचं प्लॅनिंग चालू आहे. तुम्ही एकदा अनेकदा व्ह्यू बघा जरा कसं वाटतं रिसॉर्टचा. झाडी वगैरे बघा, एक नंबर वाटायला. विषय हार्ड आहेत. बघा अशफक कसा आवरलाय, मॉडेल अशफक. गॉगल घाल की रे. हा बघ सपला विषय इकडे बघ. हा जाऊन द्या झाडण ये. हे राहून दे की रे सोडा. हा पंडू ही की अरे वनकी इतनी बड्डी बुड्डी हा वनकी बक्की एवढी बड्डी बुड्डी सगळे घरपोले फॅमिली सोबत. हा बघू शकता मित्रांनो, उडी मारतो म्हटले व्हिडिओ कर. तर बघा बघा मित्रांनो कशी उडी मारलीत. फुल एन्जॉय मूडमध्ये आहेत. आजच गाडी नाही डन वडेल वडेल. चलो बाय. ब्लॉगर नेम प्रथमेश ब्लॉग. प्रथमेश ब्लॉग. हा प्रथमेश वडे. तर चला मित्रांनो, सबस्क्राईब आता नवीनाने वाढाले. त्यांनी विचारले चॅनलचं नेम काय, सांगितलं प्रथमेश ब्लॉग म्हणून. तर अजूनपर्यंत कोण चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आता जेवणाचे पण टायमिंग झालं आहे. लोक जेवण पण करायचं. तुम्हाला मी दाखवतो काय घेतलास जेवलाच बनवू रे. विशाळ कालच्या की नाही मग त्याच्यामध्ये 10 प्लेट भर आहे. 10 प्लेट काल जरा चपाती तेल हे होते रे. फिर तर नात करे हाड साऊथ मध्ये जेवल्यासारखं वाटायला खतरनाक. तुम्ही पण या. आम्ही पण येतो, तुम्ही पण या. माझं तर मित्रांनो, कोणी फॅमिलीला घेऊन येणार असलं तर नक्की अवश्य या. एकदा अवश्य भेट द्या. विंग वाईल्ड म्हणून असं नाव आहे रिसॉर्टचं. एक नंबर असं वाटतंय फॅमिलीसाठी घेऊन यायला. बघू शकता पूर्ण इकडे सगळे फॅमिलीज आहे. आता जेवून घेतो मी. तो कसं चालते तुम्हाला सांगतो. तर भाजी कळू लागले. भाजीचा चक्को आहे. जेवण एक नंबर. काल झाल्या कशा जरा चपात्या झालेल्या होत्या. आता बऱ्यापैकी एक नंबर आहे.
घाण झाली म्हणून तवा जरा फिरवलं पाणी मारून. अरे ते सांग ना मी आणि मी नाही का म्हणाल पाऊस लई पाऊस लय पण अरे इनोवा घेऊन जा म्हणाल तिथे काय तर गपके ना म्हटला पाऊस लय धुवाला म्हणून शाकीर बाग म्हटला ते घेऊन जा नको सगळे चिखल आहे सगळं तिकडे भाग गाडी सगळी राडून जाणार. एक चिकोलचा थेंब नाही इथं. फुलचा ठेम आहे काचवर पडा म्हणजे ब्लेड घातला हाय त्याचं ब्लेड आहे. चला आता जायचं. अशा तऱ्हेने चला मित्रांनो आपण सगळीजण आता ट्रिप झालेली आहे आणि आपली थोबाडं घेऊन आपण घरी जाऊ. चला झालं. ए काय पडले का बघ. माझ्या दुकाने कारणात रूमची हालत बघा कशी गेल्या. असं उघडत राहते म्हणजे काय तर आलं की आत लगेच जाऊन यू काढाक. पूर्णपणे दांडेली जंगल बघू शकता मित्रांनो. बघू शकता दांडेली पूर्ण इथनं जंगल आपल्याला दिसायला लागले आणि समोर हे जंगल सुद्धा आहे. इथं त्याने दिलेलं पण आहे बिबट्याचं वगैरे चित्र त्यांनी दिलेलं आहे. आता हे बफर झोन आहे बघा. कोणाला कन्नड वाचायचं तुम्ही वाचू शकता. तर काय कन्नड येत नाही वाचायला. आमच्या युवराजचं डोसका आहे. दरवाजा उघडाच ठेवून आला आहे. सगळेजण बंद केले आहेत. युवराजचं म्हणणं असं आहे की जर कुठला तर प्राणी आला तर डायरेक्ट गाडीत पळत जाऊन बसायसाठी यासाठी युवराजचं डोसका आहे आमच्या. आणि बघा इथं वाघ कसा फोटो काढायला आहे. परत मेश हेच होते म्हणणं कोणाचं आमचा पप्प्याचं. पप्प्याचं तुझं म्हणणं आहे तसं ते दरवाजा उघडं करून ते पाहुण्या सांगते. पाहुण्या कोणाचं म्हणणं आहे का सांग. आमच्या सुमितनं म्हणला होता की प्राणी कोणता जर आला तर लगेच जाऊन बसायला यावं गाडीमध्ये. त्यासाठी सुमितनं दरवाजा ओपन ठेवून सुमित म्हटलाय. सुमित म्हटला सॉरी मित्रांनो हे सुमितनं म्हटलाय. ह्या बघा हा सुमित असं सुमितचं डोसकं म्हणे. सॉरी तुम्हाला युवराज म्हणून सांगितलो. तर बघा आपण थोडा आता रस्ता जरा पार करून जंगलात आले. तुम्ही पक्ष्यांचा वगैरे आवाज ऐकू शकता जरा. मित्रांनो आमचा साहिल इसकाडाला वट झिंगडाला बघू शकता तुम्ही. वट्ट कोंबडी पाळली तांगडी धरूनच मला सुट्टी देण्यात आलाय वाघ. चम्मक चल्लो चम्मक चल्लो चम्मक चल्लो सारिया नाल गिच्चा गिरनावा नाल गिच्चा गिरनावा चम्मक चम्मक चल्लो कैसा बदमाना आजा नच्ची के दिखाने आगे नहीं होने लगे परिदा दिखाने मेरी अखियों की नारे आजूना नच्ची के दिया कोई ना चम्मक चल्लो. कार मित्रांनो आता आम्ही हायवेवरती पोहोचलो आहे. टोल नाक्याला जरा आशपकला झोप यायला ती म्हणून आम्ही चहा प्यायलोय. आता मित्रांनो जरा चहा पिऊन घ्या. चहा आता पिऊन डायरेक्ट आम्ही आता बेळगावला डायरेक्ट जेवणासाठी स्टॉप डायरेक्ट मग निप्पाने नॉन स्टॉप. सुट्टी नाही आहे. पाहुण्या काम का म्हणाला 2 मिनिट काय आलं पाहुण्या. मला जरा भूक लागली होती त्यामुळे मी डॉनेट आणि चहा खायला लागलो. डॉनेट गाडीचं बॉनेट आणि चहा खायला. थांबा युवराज काहीतरी पॉईंट मधला कधीतरी काहीतरी बोललाय. हा काय युवराज. डॉनेट म्हण. मला वाटलं गाडीचं बॉनेट.
आम्ही बेळगावमध्ये पोहोचलो आता हॉटेल GMC ग्रँड मास्टरशिप मध्ये आता जेवणार आहे आम्ही. वाजलेत तरी 8 दुपारचं पण बघूया काय होते आता मेंबरच्या. काय करायचं बाबा? व्हेज इथे ना सगळेजण जेवायला या. व्हेजमध्ये काजू कोल्हापुरी येते, कांदा आणि सुमित पवनने आपल्याकडे बिर्याणी मागवल्यात. त्यांची पण तुम्हाला बिर्याणी लागेल. आम्ही आहे व्हेजिटेरियन म्हणून व्हेजिटेरियन खायला. तर या जीव मित्रांनो व्हेजिटेरियन मित्रांनो दांडेली आणि मालवण पूर्ण सण तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघत असाल. तर हा ब्लॉग इथे संपून आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.